बाजारात सगळं काही मिळतं, पण घरच्या पापड कुरडयांची चव ही अजूनही अनमॅच्ड आहे. आम्ही ठरवलं होतं यावेळेसच्या उन्हाळ्यामध्ये आपण वाळवणाचे काही पदार्थ अगदी आवर्जून करायचे. आपलं ट्रेडिशन म्हणून का होईना, पण आपण त्या गोष्टी करायच्या. आणि सुरुवात केली ती उडीद डाळीच्या पापडांपासून. हा डीमार्टमधून मिळणारा रामबंधूचा उडीद पापड आटा घेऊन आले आणि आज मी पापड बनवणार आहे. असं थोडं थोडं पीठ घालून मी हे पीठ छान मळून घेत होते. उडीद डाळीचं पीठ असल्यामुळे हे थोडंसं चिकट असतं, त्यामुळे पीठ मळताना थोडी मेहनत घ्यावी लागते. पण पीठ जितकं छान आणि घट्ट मळलं जाईल तितके पापड पण सुंदर आणि छान तयार होतात. तुमच्या घरीही अजूनही वाळवणाचे पदार्थ बनवले जातात का? पापड कुरडया तुम्ही देखील बनवता का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. असा उडीद डाळीच्या पिठाचा कडक गोळा मी तयार करून घेतला. आणि खरंच सांगायचं तर हा घरगुती बनवलेला पापड बाजारात मिळणाऱ्या पापडापेक्षा खूप सुंदर आणि टेस्टी झाला होता. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा बनवलेला गोळा मी 2-3 तासासाठी छान झाकून ठेवून दिला, जेणेकरून पीठ छान मुरेल आणि पापड एकदम छान तयार होतील. आणलेल्या पापड आट्यामधून मी कोरडं पीठ आधीच थोडंसं बाजूला काढून ठेवलं होतं, जे मला पापडांना लावण्यासाठी कामी येणार होतं. त्यानंतर मळलेल्या पिठाला मी बाजूला घेऊन छानपैकी तेल लावून कुटून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून छोट्या छोट्या लाट्या बनवून घेतल्या. या लाट्या आपण सुरीने कट करून पण बनवू शकतो, किंवा अगदी पारंपरिक पद्धतीने आपण त्या दोऱ्याने कापून सुद्धा बनवू शकतो. मी इथे सुरीनेच कट करून ह्या लाट्या बनवल्या होत्या. ही सगळी प्रोसेस थोडी वेळ घेणारी आणि मेहनतीची असते, पण जेव्हा हे पापड तयार होतात ना, तेव्हा एक वेगळंच समाधान मिळतं. आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या अशा छोट्या छोट्या गोष्टींनी, आठवणींनी भरलेल्या होत्या आणि तीच ट्रेडिशन, तीच लेगसी आपल्या मुलांनीही पुढे आठवावी, म्हणून मला अशा पारंपरिक गोष्टी हौशेने करायला खूप आवडतं. तर अशा प्रकारे मी इथे गोळे करून घेतले होते आणि मी आता ते पापड लाटायला घेणार आहे. हे पापड पीठ लावून लाटण्यापेक्षा मोस्टली तेल लावून लाटलेले जास्त छान होतात, म्हणून मी पीठ हे खूप कमी वापरलं. आणि पापड वाळवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, की एकदम कडक उन्हात आपण हे पापड कधीच वाळवायचे नाहीत, नाहीतर ते वळायला लागतात. पापड हे पंख्याखाली किंवा हलक्याशा उन्हात खूप छान वाळतात. मी अशा प्रकारे इकडे हे पापड लाटून घेतले. पापड लाटताना आमच्या सासूबाईंनी सुद्धा मला छान मदत केली. मनूसुद्धा आईला मदत करत होती पापड लाटण्यामध्ये, किंवा वाळलेले पापड उलटे टाकण्यामध्ये मनस्वीची सुद्धा मदत होत होती. आणि अशा प्रकारे मी हे पापड लाटून घेतले, छान उन्हात वाळवले. वाळल्यानंतर मुलींना लगेचच पापड खायचे होते, त्यामुळे एक पापड तळून बघितला आणि तो पापड इतका सुंदर बनला होता की सगळी मेहनत वर्थ इट होती असं मला वाटलं. तर तुम्ही बघा हा पापड किती छान बनला होता आणि टेस्टला तर एकदम बेस्ट होता. वाळवणाचे असेच वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि
व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, ज्यामध्ये मी शेअर करणार आहे कुरडईची पूर्ण प्रोसेस. आणि आम्ही एका दिवसात सगळ्या कुरडया बनवल्या, जवळपास 400-450. त्यामुळे पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.